नमस्कार. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे, हे वाक्य आपण नाटकाच्या मधून ऐकलंय. लढावं की घरी बसावं हा एकच सवाल आहे, असं एका राजकारणातल्या मोठ्या नटसम्राटाला वाटतंय. लढावं की घरी बसावं हा एकच सवाल आहे. राज्यसभा हवी आहे, राज्यसभा. एका तुफानाला राज्यसभा हवी आहे. राज्यसभेत कोणी नेऊन बसवल का, एवढा एकच सवाल आहे. लढावं की घरी बसावं. लढावं तर लागणार आहे, कारण लढावं लागणं ही एका वर्गाची, एका गटाची अपरिहार्यता आहे. आणि लढावं लागणं आणि त्यासाठी मिन्नतवारी करावी लागणं ही अगतिकता आहे. त्याच नाटकातलं एक वाक्य आहे, ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते आम्हाला सोडून गेले, आणि ज्यांना जन्म दिला तेही आम्हाला सोडून गेले. असं त्यांनी जे या पक्षापासून बनले त्या पक्षानेही हात वर केले, अटी टाकायला सुरुवात केली, आणि यांच्या पक्षातून बाहेर पडलेल्यांनी सुद्धा अशाच अटी टाकायला सुरुवात केली. पोटचं पोरग म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून गेली. ते म्हणले आम्ही नाही, जा. आणि काँग्रेस पक्ष ते म्हणतंय यांना दिलं तर मग ते नाही, जा. ही सगळी गडबड अशी आहे ना, की राजकारणातल्या राजसम्राटाला, नटसम्राट शब्द वापरू नये, अशीच अगतिकता, अस्वस्थ अवस्था प्राप्त झाली आहे. आता आपणच बोललेल्या पल्लेदार वाक्यांना परत परत एकदा स्वगतासारखं म्हणून आपण राजा कसे होतो हे सांगण्याची वेळ आली आहे. कारण आता येत्या काही दिवसात हा राजा महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सारीपटावरून 3ऱ्या नंबरवरून 4थ्या नंबरवर जाणार आहे. मुख्यमंत्रीपद भोगण्याच्या काळात हेही तितकंच सत्य आहे. मंडळी, शरद पवार राज्यसभेवर जातील का, हा एकच प्रश्न आहे. शरद पवारांना राज्यसभेवर जाऊ द्यायचं असेल तर महाविकास आघाडीच्या वतीनं संयुक्त उमेदवार म्हणून त्यांना नेमलं पाहिजे. मनमोहन सिंगांच्या नंतर शरद पवारांना असं वाटतं की आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध सुद्धा राज्यसभेतून, संसदेतूनच झाला पाहिजे. त्यासाठी ते अजून एकदा वयाच्या 51व्या वर्षापर्यंत संसदेत राहण्यासाठी उत्सुक आहेत. कारण आत्ता 85 आहे, 6 वर्षाची राज्यसभा मिळते. 91 पर्यंत शरद पवार नक्की राज्यसभेत राहतील. पुढे कदाचित अजून झालं तर 97 व्हायला हरकत नाही. 100 पर्यंत राहील तरी आमची हरकत नाही. पण शरद पवारांना उभं केलं नाही तर महाविकास आघाडीतली मतदार फुटतील, अशी एक नवी अफवा पसरवली गेली आहे. कारण शरद पवार नसतील तर काँग्रेसची माणसं काही वेगळा निर्णय घेऊ शकतात, उद्धवची माणसं काही वेगळा निर्णय घेऊ शकतात. शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मदत करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. आता उद्धव ठाकरेंनी मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करताना ज्यांच्यापासून हे जन्माला आले म्हणजे काँग्रेस, त्यांनी सांगितलं आम्ही करायला तयार आहोत, पण विधान परिषद आम्हाला दिली पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरेला उडवा आणि विधान परिषद काँग्रेसला द्या, हे त्यांच्या डोक्यात आहे. ते शिवसेनेचे चिरंजीव म्हणजे आदित्य, शिवसेना उबाठाचे चिरंजीव, शिवसेनेचे नाही हो, माफ करा, उबाठाचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे म्हणतायत की संख्याबळ जर पाहिलं तर राज्यसभाही आमच्याकडे आली पाहिजे आणि विधान परिषदही आमच्याकडे आली पाहिजे. संख्याबळावर ते बोलत आहेत. आता यांचं हे संख्याबळावरचं बोलणं ऐकून त्यांना दोन्ही जागेत इंटरेस्ट आहे. एका ठिकाणी शरद पवारला द्यावं लागणार आहे आणि शरद पवारला दिलं तर विधान परिषद जागा काँग्रेसला द्यावी लागणार आहे. न द्यावी तर दोन्ही जागा निवडून येणार नाहीत, अशी वाईट स्थिती आहे. अगतिकता आणि अपरिहार्यता कशी असते बघा. शरद पवारांच्या गटाकडून वेगवेगळे प्रयोग करून झाले. म्हणजे पहिल्यांदा आपल्या 10 आमदारांना घेऊन अजित पवारांच्या आमदारांना शुकशुक करून झालं. येतो का, देतो का, करतो का. म्हणजे मला हे तर वाक्य असं चलना आहे क्या म्हणल्यासारखं वाटलं. पण ते अजित पवारांचे आमदार काही यांना भाव द्यायला तयार नव्हते. काही लोकांना वाटतं त्यांच्या पक्षातल्या की साहेब पुन्हा खासदार झाले पाहिजेत. मग ते 2 माणसं पाठवून झाली, ताई पाठवून झाल्या, दादा पाठवून झाले.
पण अजित पवारांच्या गटाकडून काही भाव मिळण्याची शक्यता नव्हती, कारण आपला एक खासदार होऊ शकत असताना, म्हणजे अजित पवार गटाला आपला एक मराठा खासदार निवडून देऊन त्याचं बळ वाढवणं शक्य असताना ते यांना का करतील, जे वारंवार भाकरी फिरवण्याच्या नावाखाली तवाच गायब करत होते लोकांचा, ह्यांचा नाही लोकांचा. भाकरी ह्यांची, तवा दुसऱ्याचा, चूल तिसऱ्याची, त्याच्या खालची आग चौथ्याची, आणि भाकरी मात्र पवारांची. ती फिरवली म्हणे पवारांनी. मीडियाचं फार खतरनाक कार्यक्रम असतो. पवार म्हणजे फक्त आपलं पीठ घेऊन येणार, पाणी सुद्धा दुसऱ्याचं, काटवट दुसऱ्याची, तेमणारा तिसरा, चूल चौथ्याची, आग पाचव्याची, तवा सहाव्याचा, आणि साहेब भाकरी फिरविणार. हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांना आपण भाव का द्यावा असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकांना वाटलं, आणि त्यांनी हुडूत म्हणून सांगितलं. हुडूत म्हणल्याबरोबर यांच्यासमोर महाविकास आघाडी हा एकमेव पर्याय उरला. ते आले त्यांच्याकडं. ते उद्धव ठाकरेला म्हणाले, नाही नाही, आम्हाला तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. उद्धव ठाकरे म्हणले, केलं पाहिजे तर केलं पाहिजे. आमचे 21, तुमचे 10 झाले 31, पण अजून लागणार आहेत 6-7. ते म्हणले काँग्रेसवाले आहेत की, ते काँग्रेसवाल्याला म्हणलं द्या. काँग्रेसवाले हुशार, ते म्हणले आमचे द्यायचे असतील तर विधान परिषदेची जागा आम्हाला द्या. विधान परिषदेची एकमेव निवडण्याची जागा जर यांना दिली तर उद्धव ठाकरेंनी कुठं जायचं? मग मी काय करणार? उद्धव ठाकरेंचा पुढचा प्रश्न, कारण त्यांनाही वाटतंय आपण या विधान परिषदेत गेलं पाहिजे. काय टेंडरचं बंद झालंय, मुंबई मनपा नाही आहे, काय नाही आहे, तर किमान बाप लेकाची पगार मिळाली तरी आपलं चालतं बरं. काहीतरी आपलं येत राहतं. 2 PA पगारी निघतात, 2 ड्रायव्हरच्या पगारी निघतात. आमदार असले दोघं की ते वरून सरदेसाईला म्हणता येतं, तू बाबा जरा हातभार लाव. हे सगळं करता येऊ शकतं. पण उद्धव ठाकरे असतील तर लेना बँकेला देना बँक होता येत नाही, आणि ती लेना बँक कायम राहिली पाहिजे यासाठी घरात सरकारी पदं कायम राहिली पाहिजेत. आता असं त्रांगडं होऊन बसलंय. शरद पवारांना हो म्हणावं तरी अडचण आहे, नाही म्हणावं तरीही अडचण आहे. हो म्हणावं की नाही म्हणावं या द्वंद्वात हे सुद्धा नटसम्राट आहेत, म्हणजे हिंदू हृदय सम्राटांचे पुत्र, ते सुद्धा हे सम्राट सुद्धा त्याच द्वंद्वामध्ये आहेत. काय करावं? पाठिंबा द्यावा की न द्यावा हाच एक सवाल आहे. यांना तिकडे पाठवावं की आपणच घरी बसावं हाही एक सवाल आहे. या सवालाचं उत्तर आता येणारा काळच देणार आहे. आपण तोपर्यंत चर्चा करून घेऊ. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज